नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीची विषय मराठीचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो. हा पेपर सरावासाठी आहे, त्यामुळे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने तुमची चांगली तयारी होईल. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातलं पहिलं आहे, तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर असणार आहे, तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 2, घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात? उत्तर असणार आहे, घरातील कचऱ्यात धूळ, भाज्यांची देठे, फळांच्या साली, कागदाचे कपडे, विविध वस्तूच्या पिशव्या, पेन, प्लास्टिक पिशव्या, टाकाऊ अन्न, रिकामे खोके इत्यादी. प्रश्न 3 आहे, गावातील लोक सेनापती बापट यांना काय म्हणत? उत्तर आहे, गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणत. प्रश्न 4, निर्मितीचा धनी कोणास म्हटले आहे? उत्तर असणार आहे, निर्मितीचा धनी कुंभारास म्हटले आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न पहिल्यातलं ब आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या. प्रश्न 2 आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? उत्तर असणार आहे, लहानपणी जेव्हा लेखिका कुंभारवाड्यात जायची तेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार अगदी चपळाईने लहान मोठी मातीची भांडी बनवत त्याची लेखिकेला लहानपणी गंमत वाटायची. प्रश्न 2 आहे, गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना काय सांगितले? उत्तर असणार आहे, गावकऱ्यांनी तात्याच्या वडिलांची म्हणजेच दादांची भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले. प्रश्न 3 अ, स्वच्छतेविषयी 2 घोषवाक्य लिहा. घोषवाक्य असणार आहेत मित्रांनो, स्वच्छ भारत निरोगी भारत आणि घरोघरी नारा, स्वच्छ परिसर ठेवा. प्रश्न 3 आहे ब, वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला आहे, तल्लीन होणे म्हणजे समरस होणे. त्याचा वाक्यात उपयोग आहे, ज्ञानदेव महाराजांच्या कीर्तनात सगळे लोक तल्लीन व्हायचे. दुसरं आहे, एटी मिरवणे तर दिमाखात फिरणे. वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले बक्षीस घेऊन तो एटी मिरवत होता. तर बघा, क आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. शुद्धचा विरुद्धार्थी होणार आहे अशुद्ध आणि सुसंगतचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे असंगत. ड आहे, समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे पुस्तक, तर पुस्तकाला समानार्थी शब्द ग्रंथ, पोथी, पृष्ठ आणि दुसरा आहे जग, त्याचं उत्तर होईल विश्व. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीची मराठी या विषयाची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतली. तुम्ही म्हणाल हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का? तर नाही मित्रांनो, पण एवढं लक्षात ठेवा, ही तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासात तुम्हाला वर्गात जे काही शिकवलं जात आहे त्यावर आधारित हा पेपर आहे. आणि कुठल्याही परीक्षेत यश मिळवायचं असेल तर जास्तीत जास्त सराव करणं महत्त्वाचं ठरतं. तुम्ही तुमच्या मोठ्या भावंडांना पाहत असाल, अगदी कुठलीही तुम्ही आपल्या देशातली मोठ्यातली मोठी एक्झाम देत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला सराव ही पहिली पायरी असते मित्रांनो, जी की तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे आपल्या चॅनलवरती मी अशाच सराव प्रश्नपत्रिका घेऊन येत असते. त्यामुळे व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेची त्यांचीसुद्धा चांगली तयारी होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.